नाना पटोले साहेबांनी माझं आयुष्य हे बर्बाद केलं। एका बुद्धिस्ट समाजाला सोडून एक नवख्या महिलेला जी छावा संग्रामची कार्यकर्ता होती तिला या ठिकाणी काँग्रेस पक्षाची तिकीट देऊन त्यांनी या बौद्धिस्ट समाजावर फार मोठा अन्याय केला। आणि मी बौद्धिस्ट समाजांना एक आव्हान करतो, मी आंबेडकरी समाजाला आव्हान करतो की साकोली, भंडारा आणि तुमसरमध्ये एकाही आंबेडकरी जनतेने एकही मत या महाविकास आघाडीला आणि नाना पटोलेला देऊ नये। आणि तुम्ही जर एक मतही त्यांना दिलं तर हे बाबासाहेबांचा अपमान होईल अशी मी आपणास विनंती करतो। असं चर्चा होत आहे की हुंडेकरांनी तुम्हाला आर्थिक सहाय्य केलं म्हणून तुम्ही निवडणूक लढत आहे आणि आरोप आहे तुम्ही 2 कोटी रुपये घेतले आहेत असं काँग्रेसकडून अपप्रचार होत आहे। काँग्रेसचा उमेदवार आजच्या स्थितीमध्ये 4थ्या नंबरवर गेलेला आहे। ज्याप्रमाणे मला समर्थन मिळत आहे, लोक माझ्या सोबत येत आहेत, जुळत आहेत, त्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाची पायाखालची जमीन खाली गेली आहे। कारण नाना पटोले यांनी आग्रह करून ही जागा त्या महिलेसाठी मागितली आणि आज जो पराजय त्यांना दिसत आहे तो 4थ्या नंबरवर गेले आहे। त्याच्यामुळे कुठेतरी अपप्रचार नाना पटोले आणि काँग्रेसतर्फे होत आहे की कसं तरी मला बदनाम करण्याचं, आणि हे षडयंत्र भोंडेकरांचेही असू शकते। कारण त्यांनाही वाटून राहिलं की मी समोर जात आहे, नंबर 1 वर आलेलो आहे आणि कुठेतरी मला बदनाम करून त्या पद्धतीनं ते षडयंत्र करत आहे। मी माझी नागपूरची प्रॉपर्टी विकून मी काँग्रेस पक्षासाठी उमेदवारी मागितली होती, मी माझी तयारी जोरात केली होती आणि त्यानुसार मी आज सामाजिक दृष्टीने आणि समाजाच्या लोकांनी मला उभं केलं आहे आणि त्यासाठी मी लढाई देत आहे। मी समाजाची लढाई देत आहे, मी स्वतःची लढाई देत नाही। कारण सर्वच पक्षांनी या बौद्ध समाजावर पुढे अत्याचार करू नये, अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये यासाठी माझी लढाई आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।